आणि पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्यात। खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा नंबर 3 इथल्या पोषण आहारामध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्यानं खळबळ माजली आहे। शाळांच्या तक्रारीनंतरही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। दरम्यान एजन्सी आणि ठेकेदार दोषी असेल तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केलेली आहे। परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहाराच्या मार्फत पुणे शिक्षक संचालनालयाकडून ज्या चिक्क्या आणि जे शालेय पोषण आहार येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो आणि सदरची बाब ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा परिषदेने कळवली सुद्धा आहे। मात्र तरी सुद्धा अशा प्रकारच्या बुरशीजन्य जे चिक्की वगैरे येतात याच्यावर सखोल चौकशी होऊन यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करावा अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो। आणि आदिवासी मुलांना निकृष्ट दर्जाचे जे अन्न दिलं जातं त्याबाबत सुद्धा सरकार दरबारी मी आजच पत्र लिहिणार आहे आणि कडकातली कडक कारवाई अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची पुन्हा एकदा मी मागणी करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।